स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुलींना शिक्षण देणे जिकिरीचे झाले असल्यामुळे महात्मा फुले यांनी स्वतःच्या धर्मपत्नीला शिक्षण दिलं। 3 ऑगस्ट 1948 रोजी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली। त्यानंतर 3 जुलै 1851 रोजी सर्व समाजातील बहुजन लोकांसाठी महात्मा फुले यांनी शाळा सुरू करून बहुजनांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली। हा ऐतिहासिक दिन नगर शहरामध्ये सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात आलाय, असं प्रतिपादन प्राध्यापक माणिक विधाते यांनी केले। 3 जुलै 1851 रोजी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू केली। नगरमध्ये हा ऐतिहासिक दिन सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात आलाय। माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माळी समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्राध्यापक माणिक विधाते, सचिव राजेंद्र पडोळे, कोर कमिटी सदस्य अनिल इवळे, अमोल भांबरकर, संजय गारुडकर, चंद्रकांत पुंड, रोहित पठारे, लवेश गोंधळे, मच्छिंद्र बनकर, भानुदास बनकर, सुधाकर कानडे, संजय कानडे, गणेश कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, कुंडलिक गदादे, रमेश रडे, बाळासाहेब इवळे, सौ रोहिणी बनकर आदी उपस्थित होते। थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी 3 ऑगस्ट 1848 मध्ये पुणे येथे भिडेवाड्यामध्ये खरं तर महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली। त्याचबरोबर 3 जुलै 1851 मध्ये खरं तर महात्मा फुलेंनी दुसरी शाळा या ठिकाणी चिपळूणकर वाडा पुणे येथे सुरू केलेली आहे। खरं तर त्या काळामध्ये महिलांना शिक्षण देणं फार जिकिरीचं होतं। कोणत्याच घरामध्ये सहसा महिला शिकवली जात नव्हती, परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम आपल्या धर्मपत्नीला शिकवलं आणि धर्मपत्नीला शिकवून त्या धर्मपत्नीसाठी त्या ठिकाणी मुलींसाठी शाळा सुरू केलेली आहे। आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये सर्व समाजातील लोकांना, बहुजन समाजातील लोकांना खरं तर शिक्षणाचं योगदान देण्याचं काम खरं तर या थोर क्रांतीवीरांनी केलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आज 3 जुलै या दिवशी आम्ही माळीवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर उभा राहून खरं तर या महामानवाला त्यासाठी अभिवादन करतो, वंदन करतो, की ज्यामुळे त्याची प्रेरणा समाजाने पुढे घेत राहावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। जय ज्योती, जय क्रांती, जय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर।